स्थगित कर दिया है। कोविड संक्रमण की लहर के चलते सांस्कृतिक कार्य मंत्रालय ने यह निर्णय लिया है, मगर अचानक स्पर्धा स्थगित करने से कलाकारों की मेहनत पर पानी फेर गया है। राज्य स्तरीय नाट्य स्पर्धाओं के माध्यम से गैर व्यवसायी नाट्य कलाकारों की कला को बढ़ावा दिया जाता है। ऐसे कई कलाकार होते हैं, अभिनेता होते हैं जिनकी कला अभिनय बेहद प्रभावी होता है, तो वही कुछ नए कलाकार भी अभिनय क्षेत्र में प्रविष्ट होना चाहते हैं, मगर प्रोफेशनल यानी व्यवसायी इंडस्ट्री ने इनके लिए अपने दरवाजे कब के बंद कर दिए हैं। इसलिए शासन द्वारा संचालित राज्य नाट्य स्पर्धा के माध्यम से मिलने वाला मंच इन कलाकारों के लिए एकमात्र मंच साबित हो रहा है। पिछले 2 वर्षों से राज्य नाट्य स्पर्धाओं का आयोजन ही नहीं हुआ, क्योंकि इस दौरान देश के साथ ही नांदेड़ में भी कोरोना का संक्रमण संकट चल रहा था। इस बार संक्रमण कम हुआ और स्पर्धा के आयोजन की घोषणा होते ही कलाकारों ने जी जान लगाकर प्रैक्टिस करनी शुरू की है। पिछले 2 महीनों से लगातार ये कलाकार प्रैक्टिस में मशरूफ है। पैंडेमिक में आर्थिक खस्ताहाली के बावजूद किराए से हॉल रूम लेकर दिन रात कलाकारों के लिए भोजन आदि खर्चा इन कलाकारों ने कॉन्ट्री कर यानी सामूहिक रूप से उठाया। ये सिर्फ एक ही उम्मीद पर किया जा रहा था कि शायद अपना नाटक बाजी मार जाए और शोहरत के साथ कुछ पुरस्कार के रूप में भी मिल जाए। लेकिन कलाकारों की उम्मीद पर पानी फेरने वाली खबर आखिरकार फिर एक बार सुर्खियों में आन पड़ी। राज्य नाट्य स्पर्धाओं को इस बार भी स्थगित किए जाने की घोषणा राज्य के सांस्कृतिक कार्य संचालनालय ने की है। ऐसी जानकारी नांदेड़ केंद्र के समन्वयक दिनेश कौड़े ने दी। वैसे ही कलाकारों की मेहनत और तंगहाली में किए गए खर्चे की सोच ने मायूस कर दिया। प्रोफेशनल नाटक सिनेमा हॉल सहित अन्य सभी को 50% की क्षमता से चलाने की अनुमति दी जाती है और केवल इच्छुकों के लिए आयोजित राज्य नाट्य स्पर्धाओं को ही बार बार स्थगित किया जाता है। ये अन्याय होने की जानकारी कुछ कलाकारों ने MCN हिंदी न्यूज़ को दी। शासनाच्या सर्वांची एवढीच विनंती आहे की आमच्या संघाने जेवढा काही खर्च केलाय त्यांनी एकतर आम्हाला खर्च द्यावा, नाहीतर मग म्हणजे आम्हाला लगेचच तारीख पुढची कळावी, जेणेकरून आमची जी तालीम थांबलेली आहे ती आम्ही तालीम कंटिन्यू पुढे करू आणि आमचा जो उत्साह आहे तो तुम्ही कमी न करता, एक जर तुम्ही तारीख थांबवलीच असेल आणि तुमचा जर निर्णय असेल ठरलेला असेल तर आमचा जो खर्च आहे तो आम्हाला द्यावा, अशी आमची इच्छा आहे। राज्य नाट्य स्पर्धेची तयारी चालू झाली। आम्ही सर्वांनी हॉल भाड्याने घेतलं। गाव सोडून आम्ही नांदेडमध्ये येऊन राहिलो। सर्व एका जागी जमून आम्ही स्वखर्चानं स्वतःच्या खिशातले पैसे घालून आम्ही इथं राहण्याचे, खाण्याचे, मेसचे पैसे आणि विशेष म्हणजे हॉलचे पैसे, मग नेपथ्य उभारलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी जेवढं खर्च आलं त्याच्यानंतर मग आमचा उत्साह वाढला होता। आम्ही राज्य नाट्याची पूर्ण तयारी केली होती। दोन्हीच्या दोन्ही अंक बसले होते आणि शेवटचा टप्पा होता। रंगीत तालीम चालू झाली होती, रंथ्रो चालू होते आणि अचानकच सांस्कृतिक कार्य संचालनालय जाहीर करते की तुर्तास राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आली। जर असंच करायचं होतं तर तेव्हाच राज्य नाट्य स्पर्धा थांबवायला पाहिजे होती। अचानक तुम्ही चालू करता, तुम्हीच म्हणता की राज्य नाट्य स्पर्धा होणार आणि अचानक तुम्हीच कोविडचं कारण दाखवता आणि स्थगिती देता। म्हणजे आम्हाला काही दुसरे कामच नाही किंवा आम्हाला काही नाटकाऐवजी दुसरं म्हणजे विनाकारण आमची परेशानी करणं हे बरोबर आहे की चुकीचं आहे? आमची एवढी परेशानी झाली आणि त्यातल्या त्यात ते कारण असे दाखवत आहेत की काही संघांनी कोविडमुळे राज्य नाट्य स्पर्धा थांबावीच असे आम्हाला ईमेलद्वारे, मेसेजेसद्वारे किंवा फोनद्वारे कळवले। त्याच्यामुळे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा थांबवली। पण मग त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी राज्य नाट्य स्पर्धा घ्या म्हणून असं आंदोलन करतायत ना, सांगतायत ना राज्य नाट्य स्पर्धा घ्या, पण त्या गोष्टीकडे कोणी लक्ष घालत नाहीये, त्या गोष्टीला कोणी समोर आणत नाहीत। तुम्ही फक्त एक बारकसं कारण दाखवून आम्हाला थोपवता, आमच्यावर थोपवता आणि राज्य नाट्य स्पर्धा स्थगित करता आणि अचानकच आम्हाला कळत नाही की काय करावं। आता ह्या टाइमला आम्ही कसं करावं, नेमकं काय करावं? आता राज्य नाट्य स्पर्धा थांबली, इथून पुढे आम्ही नाटक कसं करू? शासनाने राज्य नाट्य स्पर्धा ही तुर्तास पुढे ढकलली आहे असं आम्हाला कळवले। पण ही स्पर्धा नेमकी किती कालावधीसाठी म्हणजे किती दिवसांपर्यंत पुढे ढकललेली आहे किंवा नेमकी तारीख कोणती आहे आम्हाला अजून कळवलेलं नाही। मग आम्हाला असा संभ्रम निर्माण झाला आहे की नेमकं आम्ही ही तालीम थांबवायची का सुरू ठेवायची। त्यांनी एक आम्हाला निश्चित अशी तारीख सांगावी जेणेकरून आम्हाला प्रॅक्टिस थांबवायचं तरी कळेल, नाहीतर सुरू करायचं तरी कळेल। आणि तुम्ही यासाठी आम्हाला आजपर्यंत आमचा जो खर्च झाला आहे तो खर्च तुम्ही आम्हाला भरपाई म्हणून द्यायला पाहिजे।
किंवा आम्ही त्या खर्चामध्ये आम्ही आमचा स्वतःचा प्रयोग लावू. गेली 10 वर्षापासून महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय. मी नांदेड केंद्रातला आहे आणि गेली 10 वर्षापासून मला राज्य शासनाकडून चांगला म्हणजे स्पर्धेला चांगला प्रतिसाद भेटला आणि राज्य शासनावर मी खूप मनातनं आनंदी आहे. पण गेली 2 वर्ष झालं, म्हणजे हे 3रं वर्ष, कोरोना या महामारीमुळे आपल्या राज्यनाट्य स्पर्धा होऊ शकल्या नाही. पण यावर्षी शासनाने निर्णय घेतला आणि कोरोनाचं तेवढं सावट पण नव्हतं जे की रद्द करण्यासारखं, आणि शासनाने निर्णय घेतला की राज्यनाट्य स्पर्धा यावर्षी घ्यायच्या. आणि आनंदाला सीमाच उरली नाही जेव्हा राज्यनाट्य स्पर्धा होणार. आम्ही हौशी कलावंत असल्यामुळे इतर जॉब करून किंवा सगळ्या गोष्टी सावरत राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतो. राज्यनाट्य सर्व म्हणजे चित्रपटगृह आणि व्यावसायिक नाट्यगृह चालू असताना राज्यनाट्य स्पर्धाच का रद्द केल्या गेल्या याबद्दल माझी विचारणा आहे. आणि जर रद्द करत असाल तर त्यासोबत 2 माझ्या मागण्या आहेत. पहिली म्हणजे व्यावसायिक नाटकंसुद्धा बंद करावी, चित्रपटगृहसुद्धा बंद करावीत, आणि त्याच्या उपर जे प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा जे सराव करण्यासाठी जे आम्ही जो खर्च केलेला आहे त्या रूपाने शासनाने आम्हाला किमान 30,000 ते 40,000 रुपये प्रत्येक संस्थेला द्यावे.